हरिओम. येथेही कौरव पांडवांचे बाबतीत असाच प्रकार झाला. दुर्योधनाला बालपणापासून राज्य किंवा सत्ता म्हणजे काय हे धड समजायचेही वय नसल्यापासून अगदी कोवळ्या वयापासून अजाणतेपणाने म्हणा पाहिजे तर, परंतु एक हाती अनिर्बंध सत्ता उपभोगायची सवय झाली होती. आपण जे म्हणू ते झालेच पाहिजे असा त्यांचा स्वभाव झाला होता. यामुळे पुढे जेव्हा पांडूच्या निधनानंतर पांडव राजधानीत कायम करता राहायला आले आणि ते आपल्याप्रमाणेच कुरुवंशीय असून अर्ध्या राज्याचे वारस, मालक, सत्ताधीश आहेत असे दुर्योधनाला सांगण्यात आले, त्यावेळी दुर्योधनाचे मन ते स्वीकारायला मुळीच तयार होईना. त्याला पांडव हे कुणीतरी बाहेरचे उपरे आलेले आहेत, आपल्या एकट्याच्या मालकीच्या राज्याचे उपटसुंभ वाटेकरी आहेत, अशीच त्याची भावना पहिल्या क्षणापासून झाली. आणि ह्यामुळं फारसं काही कळायचे वय नसतानापासूनच त्याला पांडवांबद्दल असूया, द्वेष आणि मत्सर निर्माण झाला. यातच धृतराष्ट्र त्याच्या मुलांना यासंबंधी सत्य माहिती द्यायला वेळीच पुढं आला नाही. त्याने पहिल्यापासून आपत्यांना आपण फक्त अर्ध्या राज्याचेच मालक आहोत, तुम्हाला चुलते आहेत, ते अर्धे वाटेकरी आहेत अशी सुस्पष्ट कल्पना दिली नाही. तो पापी मौन राहिला. अशा प्रकारे पांडवांच्या आगमनाच्या पहिल्या दिवसापासूनच दुर्योधनाला पांडवांबद्दल द्वेष, असूया, मत्सर, आकस निर्माण झाला. त्याच्यात पांडवांबद्दल वैरभाव तयार झाला. संपूर्ण राज्याच्या लोभाने त्याच्या बालपणीच रजोगुण जोमाने फोफावला. पुराण काळातील आता एक गोष्ट बघूया. एक भिकारी होता. एक दिवस त्यानं सर्व भिकारी करतात तसंच याला लोक भीक घालतात असे इतरांना वाटावे म्हणून स्वतःच्याच झोपडीमधील मूठभर तांदूळ झोळीत घातले आणि तो सूर्योदयाआधीच सकाळी सकाळीच भीक मागायला रस्त्यावर फिरू लागला. भिकाऱ्यांनाही मानसशास्त्र समजतं. त्यानं पाहिलं की दूरवरून राजा रथात बसून त्या बाजूलाच येत आहे. ते पाहून त्या भिकाऱ्याला स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटू लागला. त्याने मनात मांडे खायला सुरुवात केली की राजाकडे भीक मागावी, सकाळची वेळ आहे, राजा प्रसन्न असणार आणि आता आपल्याला भरपूर भीक मिळणार, जन्मभर पुरेल इतके राजा आपल्याला नक्की देईल. आजपर्यंत त्याने अनेक श्रीमंतांकडे भीक मागितली होती, परंतु राजाकडे कधीही भीक मागितली नव्हती. त्यामुळे रथापुढे उभे राहून राजाचे लक्ष वेधून घेऊन राजाकडे भीक कशा पद्धतीने मागावी असा विचार करत आपल्याच नादात तो उभा होता. इतक्यात धानीमनी नसताना अचानक त्याच्याच पुढे राजाचा रथ उभा राहिला आणि राजा स्वतःच रथामध्ये उतरून त्याच्या पुढे हात पसरून भीक मागू लागला. भिकारी विस्मयाने राजाकडे पाहू लागला. भिकाऱ्याकडे भीक मागणारा राजा त्याने कधी पाहिला किंवा ऐकला नव्हता. राजा भिकाऱ्याला सांगू लागला की राज्यावर लवकरच महाभयावह निसर्गाचा कोप होणार आहे, त्यासाठी यज्ञ करायचा आहे. पुरोहितांनी सांगितले आहे की आज सकाळी पहिला जो कोणी भेटेल त्याच्याकडे तुम्ही स्वतः भीक मागा आणि तो जे देईल ते यज्ञात हवी म्हणून आहुती द्या, म्हणजे राज्यावरील निसर्गाचा कोप टळेल. भिकाऱ्याला काही सुचेना, कारण आयुष्यात सतत दुसऱ्यांकडे मागायची आणि घ्यायचीच सवय होती. कधीही कोणालाही काहीही द्यायची सवय नव्हती. परंतु आता राज्यावरील संकटाचा प्रश्न होता. त्याने नाईलाजाने झोळीत हात घातला आणि अर्धा मूठ तांदूळ मुठीत घेतले. परंतु तो मनात म्हणाला, अर्धा मूठ फार होतात. त्याने एक चिमूटभर तांदूळ झोळीमधून उचलले. परत त्याने विचार केला की एक चिमूटभर फार होतात. शेवटी मनाचा हिया करून त्याने तांदळाचा एक दाणा राज्याच्या झोळीत घातला. भीक मिळाल्यावर राजा रथात बसून निघून गेला. भिकारी मनात म्हणाला, सकाळी सकाळी राजा भेटला पण तोही भिकारी. काय नशीब आहे आपलं. दुपारपर्यंत त्याला नेहमीप्रमाणे 4 मुठी तांदूळ भीक मिळाली आणि तो त्याच्या झोपडीत परत आला. तांदूळ निवडण्यासाठी त्यानं थाळीत झोळी रिकामी केली आणि थाळीकडे पाहून त्यानं हंबरडा फोडला. तो जोरजोरात छातीवर हात आपटू लागला. त्याच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मी आयुष्यभर असाच भिकारी राहणार असे म्हणू लागला. कारण थाळीमधील एक सोन्याचा तांदूळ त्याच्याकडे पाहून वाकुल्या दाखवत होता. श्रोतेहो, रजोगुणी हे असे असतात. अति हव्यासापायी ते सदा रिते राहतात.
हरिओम.